नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. भूमी अभिलेख विभाग भरतीचे फॉर्म सुरू झालेले आहेत आणि अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली. 1-1.5 महिन्यापूर्वीच मी तुम्हाला या जाहिरातीच्या बाबत अपडेट दिली होती, कारण की रिक्त जागेची माहिती त्यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याची अपडेट टेलिग्रामला आणि आपल्या चॅनलला सुद्धा उपलब्ध आहे. मागच्या महिन्यातच तुम्हाला सांगितलं होतं की जाहिरात येणार आहे आणि आता शेवटी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. म्हणून तुम्ही जर सिव्हिलचा डिप्लोमा वगैरे तुमच्याकडे असेल तर नक्कीच या भरतीमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. आता या व्हिडिओमध्ये आपण कशाबद्दल बोलणार आहोत? एक, तुमची जी शैक्षणिक पात्रता आहे त्याबद्दल डिस्कशन करूया आणि त्यानंतर जे काही परीक्षेबाबत माहिती पुस्तिका त्यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आली, ज्यामध्ये तुमच्या पेपरचा पॅटर्न कसा राहणार आहे त्याबाबत इथे आपण बोलणार आहोत. म्हणून तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल आणि फॉर्म भरलेला जरी नसेल पण भरत असाल तर नक्कीच तुमच्यासाठी हा व्हिडिओ उपयोगी ठरू शकतो. चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला इथे मिळत असतात. आणि ज्या काही लिंक आहेत किंवा PDF आहेत त्या तुम्हाला आपल्या टेलिग्रामला प्राप्त होतील. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, अगोदर आपण बोलतोय पात्रतेबाबत, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले नाही. आता फॉर्म सुरू झालेले आहेत आणि तुम्ही जर पात्र असाल तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या, कारण की याची परीक्षा देखील लवकरच होणार आहे. म्हणून तुम्हाला परीक्षेसाठी सुद्धा तयार असणं गरजेचं आहे. म्हणून आपण परीक्षेबाबत सुद्धा डिस्कस करतोय. आता पहा, महसूल व वन विभाग थोडक्यात जाहिरात पाहूया. छत्रपती संभाजीनगर प्रदेश, छत्रपती संभाजीनगर यांच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयातील रिक्त पदे भरण्यासाठी खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातील सरळ सेवा भरतीसाठी विहित अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांकडून स्पर्धात्मक परीक्षेसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. आता यामध्ये पद कोणती आहेत तर टोटल पोस्ट पहा, एकूण डिवायडेशन झालेलं आहे कॅटेगरीमध्ये. तर एकूण पोस्ट जर तुम्ही पाहिल्या तर त्या आहेत 210. किती जागा आहेत टोटल? 210. पद कोणतं आहे तर इथे पहा, त्यांनी सांगितलं भूकर मापक हे पद आहे. वेतन श्रेणी जी आहे किंवा तुमचं जे पेमेंट राहणार आहे ते तुम्हाला S6 लेवलचं पेमेंट आहे. म्हणजे बेसिक आपलं 19,900 रुपये राहील. त्यामध्ये तुम्हाला इतर भत्ते वगैरे अनुदेय राहतात, म्हणजे ऍड होत असतं. आता पहा, खाली जर आपण आलो शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत, तर भूकर मापक या पदासाठी पहिली पात्रता आहे ती म्हणजे मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडील, म्हणजे संस्था असली तरी देखील चालणार आहे, महाविद्यालय असलं तरी देखील चालणार आहे. यामधील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका म्हणजे डिप्लोमा जो आहे सिव्हिल इंजिनिअरचा, तो इथे तुम्हाला लागणार आहे. किंवा जर तुमच्याकडे डिप्लोमा नसेल तर माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे 2 वर्षाचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र, म्हणजे एक ITI असलं तरी देखील चालणार आहे किंवा तुमच्याकडे सिव्हिलचा डिप्लोमा असला तरी देखील चालणार आहे. फक्त मान्यताप्राप्त संस्थेमधून तो असावा. ही झाली पहिली अट. दुसरी अट म्हणजे काय तर मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट, म्हणजे टायपिंग लागणार आहे. मराठी 30 आणि इंग्रजी 40. यामध्ये पॉइंट 2 काय आहे की नमूद टंकलेखन विषयक अर्हता पूर्ण करत नसलेली व्यक्ती सदर पदासाठी अर्ज करण्यास पात्र ठरेल. म्हणजे सध्या तुमच्याकडे जर टायपिंग सर्टिफिकेट नसेल तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकता. तुमच्या नियुक्तीच्या नंतर 2 वर्षाच्या आत तुम्हाला ते सादर करायचं आहे. म्हणजे तुमची निवड जेव्हा होईल त्यावेळेस तुम्हाला जेव्हा नियुक्ती मिळेल नंतर तुमच्याकडे 2 वर्षाचा कालावधी शिल्लक राहील टायपिंग सर्टिफिकेट देण्याच्या बाबतीत. म्हणून सध्या तुमच्याकडे जर डिप्लोमा असेल किंवा ITI झालेलं तुम्ही असाल तर इथे तुम्ही फॉर्म भरू शकता. टायपिंग बाबत जी आहे सूट सध्या देण्यात आलेली आपल्याला दिसते. म्हणून शैक्षणिक पात्रतेमध्ये टायपिंग बाबत सध्या तरी यांनी सूट दिली, मात्र नियुक्तीच्या 2 वर्षाच्या नंतर तुम्हाला ते सादर करावं लागणार आहे. हे झालं आता आपल्या शैक्षणिक पात्रतेबाबतीत. तुम्ही जर पात्र असाल तर नक्कीच या भरतीमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता, कारण की ज्या काही टेक्निकल भरत्या असतात तिथे ऑलरेडी थोडंफार कॉम्पिटिशन कमी असतं. तसं तर कॉम्पिटिशन हे प्रत्येक क्षेत्रात झालेलं आहे, पण इथे जे काही सर्वसाधारण उमेदवार आहेत ते वगळल्या जातात. आता जाऊया आपण आपल्या परीक्षेकडे, कारण की परीक्षेबाबत खाली जर तुम्ही पाहिलं तर त्यांनी असं सांगितलं की जी परीक्षा आहे ती तुमची 13 आणि 14 नोव्हेंबर 2025 म्हणजे पुढच्या महिन्यातच एक्सपेक्ट केलेली आहे आणि पुढच्या महिन्यातच आम्ही परीक्षा घेऊ असं त्यांचं नियोजन आपल्याला दिसतं. म्हणून परीक्षेसाठी तुम्ही तयार राहणं गरजेचं आहे आणि त्याबाबत त्यांनी माहिती पुस्तिका जी आहे ती प्रसिद्ध केली. आता जाऊया आपण आपल्या पेपरच्या पॅटर्नकडे. पहा विद्यार्थी मित्रांनो, भूमी अभिलेख विभाग भूकर मापक तथा लिपिक पदाच्या भरतीसाठी माहिती पुस्तिका, इथे त्यांनी सविस्तर सांगितलंय की तुमचा पेपर हा कसा होईल. तर पेपर जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. वस्तुनिष्ठ स्वरूपाचे बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला असतील, म्हणजे MCQ टाईप मध्ये आपला पेपर होणार आहे. नंतर जर आपण पाहिलं तर त्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी असे एकूण 4 सब्जेक्ट राहतील. प्रत्येक सब्जेक्टला म्हणजे प्रत्येक विषयाला 25 प्रश्नाचं वेटेज आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, याप्रमाणे प्रत्येक विषयाला 50 गुण आहेत.
असा तुमचा 200 गुणांचा पेपर होणार आहे. मराठी जे आहे ते मराठीमध्ये राहील, इंग्रजी जे आहे ते इंग्रजीमध्ये राहील, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी जे आहे ते मराठीमध्ये राहणार आहे. टोटल टायमिंग जर आपण पाहिला तर 2 तासाचा म्हणजे 120 मिनिटांचा कालावधी आपल्याकडे आहे आणि इथे निगेटिव्ह मार्किंग नाही. सर्वात महत्त्वाचं बऱ्याच कमेंट्स आपल्याला येत असतात. तर अगोदरच त्यांनी क्लिअर केलंय, की यामध्ये कोणतीही नकारात्मक गुणदान पद्धती नसणार आहे. हायलाइट केलेलं आहे पहा. चुकीच्या उत्तरासाठी दंड नसेल, तथापि उमेदवारांना सल्ला दिला जातो, की त्यांनी अंदाजपणे उत्तर देणे टाळावे. म्हणजे शक्यतोवर जे तुम्हाला योग्य वाटतं ते उत्तर तुम्ही द्या. टोले मारू नका असं त्यांचं म्हणणं आहे. इथे जर आपण पाहिली एक महत्त्वाची अट ती म्हणजे की किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. तर 90 गुण तुम्हाला घ्यावे लागतील. जर निवड यादीमध्ये समावेश तुमचा करून घ्यायचा असेल तर बेसिक जे आहे 90 मार्क्स तुम्हाला कंपल्सरी घ्यावे लागतील. 90 घेतले म्हणजे निवड होईल का? असं नाही. निवड तुमची मेरिटच्या बेसिसवर होणार आहे. पण मिनिमम तुम्हाला 90 मार्क 200 पैकी घ्यावेच लागतील. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे जर आपण पॅटर्न पाहिला तर टेक्निकल बाब यामध्ये आपल्याला दिसत नाही. म्हणजे सरळ सिलेबस जो आहे तुमचा तो त्यांनी ठेवलेला आहे. 4 जे काही तुमचे कॉमन सब्जेक्ट असतात प्रत्येक परीक्षेला इथे त्यांनी तेच दिलेले आहेत. म्हणून मराठी ग्रामर जे आहे ते तुम्हाला करायचं आहे, इंग्रजी ग्रामर करायचं आहे, मॅथ रिझनिंग करायचं आहे. मॅथचा उल्लेख त्यांनी केलेला नसला तरी देखील मॅथ हे परीक्षेमध्ये येऊ शकतं. सध्या त्यांनी बौद्धिक चाचणी फक्त इथे सांगितलेलं आहे आपल्याला आणि सामान्य ज्ञान. तर तुम्ही जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा इथे प्रयत्न करा. मराठी व्याकरण जे झालं, इंग्रजी व्याकरण, त्यानंतर बुद्धिमत्ता जी आहे इथे तुम्ही जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करा आणि जी केमध्ये सुद्धा कव्हर करण्याचा प्रयत्न करा. पण तुमचं जे मेरिट ठरणार आहे ते व्याकरण आणि जे काही तुमचं मॅथ रिझनिंग राहील त्याच्या बेसिसवर राहू शकतं. तिथे तुम्ही जास्तीत जास्त मार्क मिळवू शकता. जी केमध्ये कोणीही काहीही एक्सपेक्ट करू शकत नाही. कधी-कधी जो पेपर असतो तो आपला चालू घडामोडीवर जास्त विचारला जातो. तर कधी-कधी जो काही डाटा आहे आपला जीकेचा स्टॅटिक जीके स्वरूपातला त्यावर देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त भर तुमचा हा व्याकरणावर आणि जो काही बुद्धिमत्ता चाचणी आहे त्यावर असू द्या. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे पेपर जर आपण पाहिला तर त्यामध्ये काही कठीण स्वरूपाचा पेपर आपला राहणार नाहीये. टेक्निकल बाबी सुद्धा यामध्ये मेन्शन नाही. फक्त त्यांनी कॉमन जे आपले सब्जेक्ट आहे ते राहतील. 100 प्रश्नाचा पेपर राहणार आहे. 2 तासाचा कालावधी तुमच्याकडे असेल. टोटल जे सब्जेक्ट आहे आपले ते मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही. आणि तुमचा जो पेपर आहे तो आम्ही नोव्हेंबरमध्ये घेऊ असं त्यांनी सांगितलं. तर 13 आणि 14 नोव्हेंबर त्यांच्याकडून तारीख डिक्लेअर करण्यात आली. ते आता तुमच्या फॉर्मवर डिपेंड राहणार आहे की फॉर्म भरण्याची तारीख आणखी एक्सटेंड होते का? जर फॉर्म भरण्याची तारीख वाढली नाही तर नक्कीच परीक्षा ही वेळेवर होऊ शकते आणि मध्ये आचारसंहिता सुद्धा येणार आहे, निवडणूक सुद्धा येणार आहे. तर निवडणुकीच्या पूर्वीच परीक्षा घेणं हे असं त्यांचं नियोजन असू शकतं. आता ते आपल्याला भविष्यातच समजणार आहे. आपलं हॉल तिकीट जेव्हा येईल तेव्हा आपण कन्फर्म समजू की आपला पेपर हा कधी होतो. म्हणून तुम्ही जर पात्र असाल, शैक्षणिक पात्रता आपण पाहिली की डिप्लोमा आहे, सिव्हिलचा आहे, सिव्हिलचा डिप्लोमा किंवा तुमच्याकडे जर आयटी असेल तर तुम्ही नक्कीच या भरतीसाठी फॉर्म भरू शकता. याची लिंक जी आहे ती टेलिग्रामला मी टाकलेली आहे. टेलिग्रामवर जाऊन तुम्ही हा फॉर्म जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जे काही तुमचे प्रश्न होते ते उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली. एक म्हणजे शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत, दुसरं म्हणजे परीक्षेच्या बाबतीत. तरी देखील काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.